नमस्कार मंडळी, चला तर थंबनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये आंब्याचा पल्प टाकून कुठला पदार्थ बनवतोय. पदार्थ खूपच भन्नाट आणि युनिक इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा बदाम आंबा. तर आता बदाम आंबा आपण इथे का घेतला, तर त्यामध्ये गोडीही असते, त्याचबरोबर जास्त प्रमाणात आपल्याला जो आंब्याचा गर किंवा पल्प म्हणतो तो जास्त प्रमाणात मिळतो, जेणेकरून आपल्याला जास्तीचे आंबे अजिबातच इथे लागत नाहीत. तर आपण इथे या पदार्थ बनवण्यासाठी एक आंब्याचा वापर करणार आहोत. तर आंबा स्वच्छ धुवून देठ काढून घेतला, त्यानंतर साईड बाय साईड अशा पद्धतीने आपल्याला हे आंब्याचे काप जे आहेत ते कट करून घ्यायचे आहे. तसंच आता आंब्याचे काप करून झाल्याच्या नंतर आपल्याला आंब्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता जेव्हा आपण आंबा क्यूबमध्ये कट करून घेतो ना, तेव्हा आंबा पटकन असा त्याचा गर मोकळा होतो. तर 1 इंचापर्यंत आंब्याला खोल गर आहे. तर एवढ्या प्रमाणात हा आंब्याचा गर आहे. आता काढत असताना चमच्याचा वापर करायचा, म्हणजे ना अगदी सहज आपल्याला हा गर काढून घेता येतो. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या. तर इथे आपला एवढ्या प्रमाणात पल्प काढून झालेला आहे. आता हा पल्प आपण मोजून घेणार आहोत, पण मोजून घेण्या अगोदर आपल्याला हा पल्प मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे ना पाण्याचा वापर न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हा पल्प जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. त्यासाठी संपूर्ण पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हा स्मूथ असा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर ह्यामध्ये अगदीच थोडंसं दुधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, परंतु मी इथे जास्त दिवस हा पदार्थ टिकावा म्हणून दुधाचा वापर केलेला नाही. अगदीच गरमागरम पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता. आता तयार पल्प आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याला मोजून घ्यायचा आहे. तर आता संपूर्ण पल्प जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि बरोबर 1 वाटी इतका पल्प आहे. जर 1 वाटी पल्प आहे, त्यासाठी गव्हाचं पीठ किती घ्यायचं ते सांगते. त्यासाठी लागेल इथे एक मिक्सिंग बाउल. त्यामध्ये ज्या वाटीने 1 वाटी आपण पल्प घेतलेला आहे, त्याच वाटीने 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ लागणार आहे. तर दोन्ही प्रमाण इक्वल ठेवायचं आहे. त्यानंतर जो 1 वाटी आंब्याचा गर आहे तो यामध्ये टाकून घेऊया. तर इथे आपण संपूर्ण पल्प जो आहे तो वापरून घेणार आहोत. जेवढ्या प्रमाणात तुम्ही प्रमाण इक्वल ठेवाल तेवढा पदार्थ चविष्ट होतो. त्यानंतर अर्धा चमचा इतकी सोप घालून घेतली, पाव चम्मच इतकी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ असेल ना, तर पदार्थ खायला आणखीनच छान लागतो. त्यामुळेच मीठ घालायला अजिबात विसरू नका. आता हे संपूर्ण जिन्नस जे आहेत ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. तुम्हाला जर अखंड सोप नसेल घालायची तर सुंठ बडीशोपची जी पावडर असते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तसंच आणखीन तुम्ही यामध्ये थोडंसं किसून जायफळ देखील वापरू शकता. आता पहा, इथे ना आपण जास्त प्रमाणात पाणी वापरणार नाहीत. फक्त आपलं हे गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स होईल आणि आंब्याचा छान स्वाद याला लागेल इथपर्यंतच अशा पद्धतीने मिक्स करून ठेवून देणार आहोत. तर आता यामध्ये गोडी येण्यासाठी जो गूळ आपण वापरतोय ना, तो एका सिक्रेट पद्धतीने आपल्याला वापरायचा आहे. त्यासाठी इथे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्या वाटीने अर्धी वाटी इतका गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं. आता या पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही हा गूळ गरम पाण्यामध्ये विरघळवून घेऊन पाणी थंड करून मग त्यामध्ये ॲड करू शकता, परंतु इथे आपण थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. अगदीच 2-3 मिनटं हलवल्यानंतर इथे मस्त असं आपलं गुळाचं पाणी जे आहे ते तयार झालेलं आहे. पूर्णपणे यामधला गूळ विरघळला गेलेला आहे. आता हे गुळाचं पाणी कसं वापरायचं ते सांगते. आता गुळाचं पाणी वापरत असताना गूळ अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे. तर आपण ही पद्धत का वापरली ते तुम्हाला सांगते. डायरेक्ट गूळ घातला तर त्यामध्ये असलेला एखादा खडा किंवा कचरा हे आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे वेगळं असं गुळाचं पाणी तयार करून घेतलं की ते आपल्याला गाळून घालता येतं, म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा जो आहे तो गाळून वरती राहतो. इतकं सोपं आणि सिंपल त्याचं म्हणजे लॉजिक आहे. तर यासाठीच मी तरी गुळाचं पाणी सेपरेट बनवून घेतलं आणि मग यामध्ये घातलेलं आहे. तसं तर हा पदार्थ अगदी 8 दिवस टिकतो.
आपण हा आंब्यापासून बनवलेला जरी पदार्थ असेल ना तरी हा आरामात 8 दिवस टिकतो. आता यामध्ये संपूर्ण तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून अशा स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप पातळ किंवा खूप घट्ट न करता अशा प्रकारे भिजवून 10 मिनिटे याला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटे रेस्ट झाल्याच्या नंतर छान असं पीठ फुलल्या गेलेलं आहे. त्यानंतर हाताला लावण्यासाठी पाणी घ्यायचं. तसंच आता हे आपल्याला फेटून तर घ्यायचं आहे, पण यामध्ये थोडीशा खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर पहा, यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालूया. अगदी पाव चम्मचलाही कमी इतका आपण खाण्याचा सोडा घातला आणि छान असे हे हाताने फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटल्यामुळे या पदार्थाला छानशी जाळी येते. तर मंडळी, तुम्हाला आपण आत्तापर्यंत मी सांगितलं नव्हतं की आज कुठली रेसिपी बनवणार आहोत. तर आज आपण बनवतोय मस्त आंब्याचे गुलगुले. आता तुमच्या इकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, पण आमच्या भागामध्ये तर याला गुलगुलेच म्हणतात. तसे तर हे गव्हाच्या पिठाचे व गुळाचे गुलगुले असतात, पण आज मी यामध्ये आंब्याचा पल्प घालून मस्त आंब्याचे आज आपण गुलगुले बनवलेले आहेत. नेहमीच्या गुलगुल्यांपेक्षाही चविष्ट हे गुलगुले होतात. त्यामुळे आंब्याचं सीझन संपल्या अगोदर हे गुलगुले नक्की बनवून पहा. तर तेलामध्ये गुलगुले सोडून घेत असताना हाताला पाणी लावून सोडायचे, म्हणजे छान असे ते हाताला चिटकत नाहीत. तर संपूर्ण गुलगुले इथे सोडून घेतलेले आहेत. जसं की याच पद्धतीने राहिलेले सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे, परंतु इथे आता पहा या पद्धतीने टाकून घेतले. आता थोडेसे पलटवून घ्यायचे आहे. मीडियम गॅसवरती आता छान हे आपल्याला तळून घ्यायचे आहे, जेणेकरून हाय हीटवरती वरच्या बाजूने तर ते डार्क होतील, पण आतपर्यंत तळल्या जाणार नाहीत. तसंच त्याला आतमधून जाळी पडणार नाही. त्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहे. गुलगुले अगदी दुपटीने तिपटीने फुलतात बरं का. टाकल्यापेक्षा तिपटीने फुललेले आहेत. पाहू शकता किती मोठ्या आकाराचे आपले गुलगुले तयार झालेले आहेत. आता हे गुलगुले मस्त असे तेलात आपण तळून घेऊया. तळत असताना कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते हाय करायची नाही. अशाच पद्धतीने लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहे. गुलगुले सगळीकडून एकसारखे आतपर्यंत जाळीदार होईस्तवर आपल्याला ते तळत राहायचं आहे. जोपर्यंत ते व्यवस्थित तळल्या जात नाही तोपर्यंत त्याला आपल्याला तेलावरती अशा पद्धतीने सतत हलवत तळत राहायचं आहे. एकाच साईडवरती गुलगुले देखील आपल्याला तळत राहायचं नाही. अगदीच अशा पद्धतीने हे गुलगुले जे आहेत ते आलटून पलटून तळून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारे गुलगुले तळल्यामुळे ते सगळीकडून एकसारखे आणि आतपर्यंत तळल्या जातील. तसं तर आपण यामध्ये सोडा घातलेला असल्यामुळे ते आतपर्यंत मस्त जाळीदार होतात. त्यामुळे चिमूटभर सोडा घालायला मात्र विसरू नका. तर पहा, अशा प्रकारे आपले इथे गुलगुले बनून तयार झालेले आहेत आणि तळल्या देखील गेलेले आहेत. आता हे गुलगुले आपण काढून घेणार आहोत. जास्तही डार्क आपल्याला करायचे नाही. अशाच पद्धतीने ते तळले गेले पाहिजे. तर आता हे गुलगुले मस्त असे तेलामधून वेगळे काढून घेऊया. यामध्ये असणारं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते थोडंसं झाऱ्यावरती अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. तर आता हे संपूर्ण गुलगुले काढून घेतले. याच पद्धतीने राहिलेले गुलगुले देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर इथे संपूर्ण गुलगुले बनवून झाले. शेवटून राहिलेले 4 गुलगुले देखील तेलावरती अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर पाहू शकता मंडळी, एकदम सोप्या पद्धतीने आंब्याचे गुलगुले तुम्ही कधी विचार केला होता का की बनवू शकता, खाऊ शकता? जर तुम्हाला प्रवासामध्ये कुठे हा पदार्थ न्यायचा असेल तर नक्कीच आंब्याच्या स्वादचे हे गुलगुले बनवा आणि प्रवासामध्ये 8 दिवस टिकणारे गुलगुले बनवून खायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही प्रवासामध्ये नेले तर 8 दिवस आरामात टिकतात आणि तुम्हाला मस्त असं घरचं खायला देखील भेटेल. तर पाहू शकता मस्त असे आपले हे गुलगुले तयार झालेले आहेत. किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे गुलगुले तयार झाले ते तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही देखील सांगितलेल्या पद्धतीने हे गुलगुले नक्की बनवून पहा. आंबा टाकलेला असल्यामुळे आतमधलं टेक्स्चर पहा, एकदम रसरशीत आणि जाळीदार झालेले आहेत. तर पाहू शकता आंब्यामुळे हे खायला किती रुचकर आणि चविष्ट लागत असतील हे तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, पण आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. तसंच अशाच नवनवीन आणि यूजफुल रेसिपी पाहण्यासाठी
पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत